आवाज महाराष्ट्राचा. पिंपरी चिंचवड शहरातील कुत्र्याची वाढती संख्या लक्षात घेता कुत्र्यावरील नसबंदी जो आहे तो कागदावरच आहे का, असा प्रश्न जो आहे तो आता समोर येत आहेत. गल्ल्याने बोळे आणि रस्त्यावरती कुत्र्याचे टोळके जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच चिखली परिसरामध्ये एका चिमुकलीला तब्बल 84 वेळा कुत्र्यांनी चावा घेतल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. यामध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असतील यांनी पाळीव कुत्रे घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेटसमोर आंदोलन केलं आहे आणि या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आत्ता पाळीव कुत्रे घेऊन आलो आहेत. येणाऱ्या काळामध्ये पिसाळलेले कुत्रे घेऊन येऊन पालिकेमध्ये सोडण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भर यांनी दिला आहे. यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. पाहुयात सविस्तर बातमी. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, महापालिका मुख्यालयात जोरदार आंदोलन. पिंपरी चिंचवड शहरात आणि चिखली येथे लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन यशस्वी ठरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत गुरुवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा कविता आल्हाट, शेखर चिंचवडे, नगरसेविका प्रियंका कुदळे, नगरसेवक संदीप वाघेरे, निकिता कदम, यश साने, संगीता ताम्हाणे, विकास साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. चिखलीतील लहान मुलीवरील हल्ल्याच्या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात. हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न गांभीर्यानं न घेतल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आम्ही कुत्र्याच्या संदर्भात पिसळलेले कुत्रे असतील, मोकाट कुत्रे असतील, हे अत्यंत जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे या शहरामध्ये. त्या संदर्भात मागच्या सभेमध्ये देखील एका सभेमध्ये आम्ही विस्तारपूर्वक त्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. प्रत्येक नगरसेवकाची तीच भावना आहे. परंतु हे घडल्यानंतर किंवा ह्यापुढं आम्ही काळजी घेऊ असं प्रशासनाने उत्तर दिल्यानंतर देखील अंशिका मिश्रा या मुलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, म्हणजे दर्दनाक म्हणतो ना, म्हणजे चांगली लोक सकाळी बाहेर जायचे बंद झाले, निघाले तर काठी बंदोबस्त सहित फिरायला लागले. म्हणजे आपल्याच शहरात आपण बंदोबस्तामध्ये बाहेर फिरायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ठीक आहे ना, मी काल मिटिंग घेतली तर प्रशासन म्हटलं की आमच्या खास वैयक्तिक सांगितलं की आमच्या किती त्याप्रमाणे त्या समप्रमाणात लोक नाही आहेत. तो तुमचा लुकआउट आहे. तुम्ही मोठे निविदा प्रक्रियेमध्ये थोडं लक्ष कमी करा. आणि जनता भयभीत झालेली आहे त्या मोकाट कुत्र्यांमुळे. सगळं तुम्ही नियमात चालणार आहे का? अख्खं शहर नियमात चाललंय का? सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहे काय नाही ते ठीक आहे ना. माणसं मरेपर्यंत तुम्ही वाट बघणार आहात का? म्हणजे मोशीची दुर्घटना झाल्यानंतर कळलं की कचऱ्याची काय अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला अशी दुर्घटना वारंवार पाहिजे का? आणि म्हणून हे अत्यंत दुर्दैव आहे. मी जरा प्रशासनाने जे प्रशासकीय राजवटीचा जो चार वर्षाचा कालखंड आहेत ना, ते झापड आलेली आहे डोळ्यावर. ती जरा झापड त्यांनी काढावी. मी आयुक्तांना विनंती करेल, आयुक्त साहेब तुम्ही नवीन आलेलात तर तुम्ही सगळ्या पापाचं प्रायश्चित्त तुम्ही एकटे करू शकत नाही, पण निदान त्यावर काहीतरी फुंकर तर टाकू शकता. आणि म्हणून ह्या परिसरामध्ये जे काय चाललेलं आहे, ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते विदारक आहे, शहराला शोभनीय नाही. आज एवढ्या प्रगत शहरामध्ये मोकाट कुत्र्याचा त्रास होणं आणि एवढ्या चिमुरडीचा हाल होणं ही एक घटना नाही आहे. हे आता ते योगायोगानं ते सीसी कॅमेरामध्ये किंवा ह्या सगळ्या पद्धतीने 8-9 त्यानंतर 8-9 नानी सांगते त्यानंतर 8-9 जणांना चावलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देखील पत्रकारिता म्हणून आपली जनतेचे जागरूक नागरिक म्हणून देखील आपण आपल्या आरशातून आपल्या चेहऱ्यातून देखील त्यांना आपण वॉर्निंग द्यावी. हे आंदोलन फक्त केवळ
काहीतरी घटना घडली म्हणून नाही, आम्ही वारंवार या संदर्भात जर नाही हे केलं तर आम्ही त्या पद्धतीने पावलं उचलू. यापूर्वी देखील अनेक वेळा आपण मागणी केली होती, परंतु तरी देखील प्रशासन जागा होत नाही. जर आजही प्रशासन अशाच प्रकारे जागा नाही अशाच पद्धतीचं कदाचित आम्हाला असा प्रयत्न करावा लागेल, ओरिजिनल पिसळलेली कुत्री इथं आणून सोडायची. उद्या आज पाळीव आणलेले आहेत, उद्या आम्ही शिकवून पिसाळलेले आणू, शिकलेली पिसाळलेले असले आणू कुत्रे. त्या पद्धतीने आम्ही त्यांनी निश्चित त्यांनी काळजी घ्यावी. आणि आपल्या घरातल्या मुलाला चावलंय असं तर त्यांनी भावना निर्माण स्वतःमध्ये अंतर्मन जरा जागृत ठेवावं त्यांनी. आणि म्हणून अशा पद्धतीने मी आपल्याला मागणी करतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.